आपलं भांडण जे आहे ना, हे भांडण आपण नेहमी, मी अनेक ठिकाणी म्हणतो की आपण भांडण जे आहे ना हे नाकासाठी करत नाही, आपले भांडण नकनीसाठी आहे. मला हे पद मिळालं पाहिजे, मला ते पद मिळालं पाहिजे, मला नकनीसाठी भांडून राहिले. अरे नाक असेल तर नकनी असेल. हे नाक जर कापलं गेलं तर नकनी घालणार कुठं? आंबेडकरी वाद, आंबेडकरी समाज, आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी तत्वज्ञान हे आमचं नाक आहे. हे नाक जर कायम असेल तर पदं मिळत जातील, पण हे नाकच जर संपुष्टात आलं तर नकली घालणार कुठं? आणि म्हणून विचार जो आहे आमच्या अनुयायांना हा करायचा आहे की आंबेडकरी नाक जे आहे ते सही सलामत असलं पाहिजे. संथागार फाउंडेशन व संविधान जागर टीम 1942 राष्ट्रीय महिला क्रांती अमृत महोत्सव परिषद समिती दैनिक बहुजन सौरभ माता रमाई आंबेडकर महिला मंडळ टेक ऑफ सिटी व महिला धम्म प्रचार केंद्र पिपळा फाटा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवाद काव्य पुस्तकाचे प्रकाशन, सामाजिक कार्यकर्त्यांच्या डॉक्टरेट पदवीने सन्मान आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उर्वेला कॉलनी येथे नुकतेच करण्यात आले होते. परिसंवादाचा विषय वर्तमान स्थितीत आंबेडकरी अनुयायांची भूमिका हा होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम, प्रसिद्ध लेखक तथा साहित्यिक डॉक्टर प्रदीप आगलावे, नाटककार कवी डॉक्टर एस. जांभुळे, प्राध्यापिका डॉक्टर सरोज आगलावे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम म्हणाले की आमचे मित्र डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, ते आमचे परममित्र डॉक्टर एस. जांभुळे साहेब, या विचार मंचावर उपस्थित प्राध्यापक सरोज आगलावे मॅडम. वास्तविकता आजचा जो कार्यक्रम आहे इथे तुम्ही जो अनुयायी हा शब्द वापरला, तर मी असं समजतो या कार्यक्रमात केवळ अनुयायी नाही आहे, तर आंबेडकरी चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं काम करणारे, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे हे कार्यकर्ते आहेत. आणि अनुयायीपेक्षा कार्यकर्ता हा मोठा असतो. अनुयायी हा फक्त अनुकरण करत असतो, त्याला आदेश द्या तो त्याचं अनुकरण करेल, हे करायचं त्याचं अनुकरण करेल. पण कार्यकर्ता काय की जो कोणतंही काम करतो तो आपल्या विवेकाच्या कसोटीवर घासून ते पाहतो आणि त्याला वाटेल की या कामामध्ये आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे, काम केलं पाहिजे, तर तो करतो. तर अशा पद्धतीचे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून वर्तमान स्थितीत आंबेडकरी कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे हा महत्त्वाचा विषय. वास्तविक पाहता हा जो विषय आहे की आंबेडकरी विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी यावर चिंतन करावं अशा प्रकारचा हा विषय आहे. आणि म्हणून केवळ एक वक्ता बोलेल यावर हे चालणार नाही, तर ही आता वैयक्तिक जबाबदारी नाही. तर आता आंबेडकरी अनुयायांना मार्गदर्शन करायची आगलावे साहेब, हे आता कोणी व्यक्तीची जबाबदारी नाही, आता एक सामूहिक जबाबदारी झाली. कारण यातून सगळ्यांनी मिळून, कार्यकर्ते असतील, समाजचिंतक असतील, चळवळीमध्ये काम करणारे आपले सगळे कार्यकर्ते आहेत, विचारवंत आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, विविध क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, या सगळ्यांपुढे एक मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी या विषयावर खऱ्या अर्थानं विचार करण्याची आवश्यकता आहे. जग रोज बदलत आहे, देश दररोज बदलतो आहे, राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती वेगाने बदलते आहे, सत्तांतर होत आहे. अशा बदलत्या काळामध्ये आपण आपली राजकीय आणि सामाजिक जी व्यूहरचना आहे किंवा जी आपली जी परंपरागत मागच्या 50 वर्षापासूनची राजकीय सामाजिक धोरणं आहे
त्या धोरणाचं मूल्यांकन करून ती आपण बदलणार आहोत की नाही, हा एक मोठा प्रश्न आज आपल्या डोळ्यापुढे आहे. बदल प्रचंड होत आहे आणि युद्ध नीती जुनीच जर असेल, बदल प्रचंड होत आहे आणि लढण्याचे शस्त्र जे आहेत ते 50-60 वर्षापूर्वीचेच असतील, तर आपण ह्या लढाईमध्ये जिंकू काय किंवा आपण या लढाईमध्ये लढू शकतो काय, असा एक मोठा प्रश्न जो आहे तो आज या ठिकाणी उभा ठाकलेला आहे. आणि म्हणून एकीकडे अणुबॉम्ब आहेत, अण्वस्त्र आहेत, 44च्या रायफल्स आहेत, एकीकडे तुमचा शत्रू हे सगळे शस्त्राचे तोफखाने घेऊन सज्ज आहे आणि हे सगळे शस्त्र वापरून तो सर्व पद्धतीने सत्तेमध्ये येतो आहे आणि लोकशाहीची जे सगळे स्तंभ आहे तो काबीज करतो आहे. आणि दुसरीकडे मात्र केवळ आपण तलवार, भाले हे आपले जे पुरातन शस्त्र आहेत तेच आपण हातामध्ये घेऊन ज्या लोकांकडे आधुनिक शस्त्र आहेत त्या लोकांशी आपण लढाई करण्याची आपण तयारी करतो. आणि म्हणून या ठिकाणी विचार करावा लागणार आहे की जग बदललं, युग बदललं, समाज बदलला, व्यवस्था बदलली. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला युद्ध नीती आखायची असेल तर मग तुमचे परंपरागत शस्त्र तुम्हाला बदलवावे लागतील. तुम्हाला तुमच्या युद्ध नीतीमध्ये बदल करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी व्यवहार करण्याची फार आवश्यकता आहे. आणि म्हणून आज मी बघतोय की भारतातील एक टोटल आंबेडकरी समाज जो आहे, जो बाबासाहेबांवर निष्ठा ठेवतो, जो बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवतो, तो जो समाज आहे, मग तो भारतात इथला महाराष्ट्रातला महार समाज असेल, बौद्ध समाज असेल, काही प्रमाणामध्ये इतर जातीचे लोक असतील, दक्षिण भारतामध्ये माला समाज असेल, उत्तर प्रदेशमध्ये जाटव समाज असेल, चमार समाज असेल, हे सगळे समाज जे आंबेडकरी निष्ठ समाज आहेत, या समाजाला राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेत, सामाजिक व्यवस्थेतून एक आयसोलेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आणि त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. आणि राजकीय सत्तेतून यांना कसं अनटचेबल करता येईल, यांना ह्या व्यवस्थेतून कसं बाहेर ठेवता येईल, रिंगणाच्या बाहेर, अशा पद्धतीचे प्रयत्न झालेले आहेत, होत आहेत. आणि त्या प्रयत्नामध्ये काही लोक सक्सेस होत आहेत, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. SC STच्या उपवर्गीकरण, क्लासिफिकेशन जे सर्वोच्च न्यायालयाने डिक्लेअर केलं आणि सगळ्याच राज्यांनी ते मान्य करून त्याचे नोटिफिकेशन काढले. मग सरकार तिथे भाजपचं असो की काँग्रेसचं असो, सगळ्यांनी नोटिफिकेशन काढलं. हे अशा पद्धतीचं उपवर्गीकरणाचं, याच्या पद्धतीचे जे षडयंत्र आहे ते या देशातल्या आंबेडकरी समुदायाला आयसोलेट करण्याचं, त्यांना एक करण्याचं, त्यांना बाजूला सारण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला फार गांभीर्यपूर्वक त्याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीचा, वर्तमान स्थितीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या वर्तमान स्थितीमध्ये अनुसूचित जातीचं नेतृत्व कोणता समाज करतो आहे, तर आंबेडकरी समाज करतो. मग या समाजाला कसं आयसोलेट करता येईल राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून, तर मग हे उपवर्गीकरणाचं समीकरण आज या ठिकाणी आणलेलं आहे. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एक प्रकारचं पॉलिटिकल, सोशल आणि इकॉनॉमिकल आयसोलेशन आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आयसोलेशनच्या प्रक्रियेतून जात आहोत. त्याच्या पद्धतीचे उदाहरण आम्हाला दिसतात. महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये हे आयसोलेशन तत्र यशस्वी झालं आणि
लोकसभेमध्ये जे चित्र दिसलं ते विधानसभेत दिसलं नाही, कारण तो आयसोलेटेड जो वर्ग होता त्या वर्गाने पुन्हा ज्याला आपण पॉवरमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होतो त्यांना मतदान केलं नाही, ते सक्सेस झाले त्याच्यावर तुम्हाला तोडण्यामध्ये। राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अशा पद्धतीचं आयसोलेशन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पद्धतशीरपणे केलेलं आहे, तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। आज जे परभणीमध्ये तुम्हाला आम्हाला दिसतं ती याची प्रतिक्रिया आहे। यांनी विधानसभेत आणि लोकसभेत आम्हाला मतदान केले नाही का? मग याचा तर काय आम्ही बिघडवू शकत नाही। तर मग एक संधी मिळाली आहे आणि मग यांच्या वस्त्यामध्ये यांच्या घरामध्ये घुसून यांना बाहेर काढा, मारा, झोडपा, त्यांच्या सूड घ्या आणि जिथे जिथे त्यांना अशी प्रतिक्रिया मी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी ते त्याचा वापर करतील। आणि सरकार एका देशमुखाच्या खुनामध्ये जेवढं गंभीर आहे तेवढं गंभीर परभणीमध्ये घराघरात घुसून पोलिसांनी जे मारहाण केली, लोकांना अपंग केलं, त्यामध्ये सरकार एवढं गंभीर का नाही आहे? ह्याही वर्तमान स्थितीचा तुम्हा आम्हाला विचार करावा लागला की काय परिस्थिती। आणि म्हणून अशा स्थितीमध्ये एकंदरीत मी राजकीय पक्ष म्हणून म्हणणार नाही, पण एकंदरीत एक विचार प्रवाह, एक समूह तो काम करतो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला एक भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ती भूमिका घेताना एक सर्वंकष भूमिका घ्यावी लागणार आहे, अन्यथा येणारी पिढी तुम्हा आम्हाला माफ करणार। परभणीमध्ये आणि मला आठवतं की दलितांच्या चळवळीमध्ये मी काम करत होतो, अनेक केसेस लागत होते। म्हणजे मला माझा अनुभव आहे की काँग्रेसचं काळ होतं त्या काळामध्ये, जेव्हा एखादा मंत्री नागपुरामध्ये यायचा, मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री, तेव्हा आम्हाला रात्री घरी 12 वाजता पोलीसवाले येऊन अटक करायचे आणि जेव्हा तो मंत्री निघून जायचा तेव्हा मग आम्हाला सोडून द्यायचे। ते दिवस आम्ही दलितांच्या काळामध्ये पाहिलेले आहेत। तो काळ आम्ही पाहिलो की राजकारण आणि धम्मकारण याचं फार सळमसळ करणं सुरू आहे। आपण लक्षात ठेवा की आपली जी राजकीय विचारधारा असेल किंवा धार्मिक विचारधारा असेल ती आजच्या राजकारणाला लागू होईलच असं काही नाहीये। उद्या जर तुम्हाला मतं पाहिजे असतील तर तुम्हाला मस्जिदमध्ये जावं लागणार आहे, तुम्हाला चर्चमध्ये जावं लागणार आहे आणि तुम्हाला देवळामध्ये जावं लागणार आहे, कारण मतदान देवळामध्ये जाणाऱ्या लोकांचं आहे, मतदान मस्जिदीमध्ये जाणाऱ्या लोकांचं आहे। तिथे मग तुम्ही म्हणाल की आता मी देवाची पूजा करणार नाही, तर मग ते म्हणले ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला मतदान करणार। आम्ही तुमच्या मस्जिदमध्ये जाणार नाही तरी म्हणणार नाही आम्ही तुम्हाला मतदान करणार। तेव्हा धार्मिक आणि राजकीय याच्यामध्ये आपण हा विचार केला पाहिजे की जर आम्हाला निवडून यायचं असेल तर मग तुमची धार्मिक भूमिका ही तुमच्या घरापुरती, तुमच्या समाजापुरती, परंतु जर पॉवरमध्ये, सत्तेमध्ये, पॉलिसी मेकिंग मध्ये यावंच असेल तर तुम्हाला एक सर्वंकष भूमिका तुम्हाला घ्यावी लागणार आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं। आणि म्हणून जेव्हा आमचे रिपब्लिकन पक्षाचे जेव्हा काँग्रेसशी युती करून 4 खासदार हे ओपन मतदारसंघातून निवडून आले होते, कवाडे असतील, प्राध्यापक आठवले असतील, गवई असतील, प्रकाश आंबेडकर असतील, हे 4ही लोक खुल्या मतदारसंघातून निवडून आले होते, कारण खुल्या मतदारसंघातील लोकांनी, इतर नॉन दलित लोकांनी त्यांना मतदान दिलं होतं। तेव्हा एक व्यापक भूमिका होती, हे तुम्हाला आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून मी यासाठी म्हणतो की धर्म आणि राजकारण याचं सरमिसळ केलं तर मग पॉलिटिकली आयसोलेशन आपलं सुरू होतं, हे तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। दुसरं मी एक मुद्दा या ठिकाणी मांडेल की आपल्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला पाहिजे।
मग तुम्ही म्हणाल की का विश्वास नाहीये का? कोणतीही भूमिका प्रदीप आगलावेने घेतली, कोणतीही भूमिका सरोज आगलावेने घेतली, किंवा कोणतीही भूमिका पुरण मेश्राम घेतली आणि ती भूमिका काही जनमानसाच्या लोकांना पटली नाही, म्हणून त्यांनी स्टॅम्प मारणं सुरू करून द्यायचे की हे आंबेडकर द्रोही आहे, हे आंबेडकरी संघटना फोडणारे आहे, हे भाजपवाले आहेत, हे RSS वाले आहेत. अशा पद्धतीनं ठप्पे मारणारे जे लोक आहेत त्या लोकांची एक नवीन जमात आंबेडकरी समाजामध्ये निर्माण होते. ते वाटत पाहत असतात की चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कुठे भेटतात, कुठे सापडतात, त्यांना कुठे स्टॅम्प मारता येईल. सरोज आगलावेंनी किती काम केलं असेल चळवळीमध्ये त्याची गिनती करणार नाही, परंतु एका आंबेडकरी सांस्कृतिक भवनाच्या आंदोलनामध्ये त्यांच्या हातातून काय चूक झाली असेल त्याचा इश्यू बनवून चळवळीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न आमचे इथे कार्यकर्ते करतात. प्रदीप आगलावेंनी डॉक्टर आंबेडकर प्रकाशन समितीमध्ये काम करून किती अप्रकाशित साहित्य लोकांपुढे आणलं आणि एक बाबासाहेबांचा इतिहास लोकांपुढे ठेवण्यामध्ये त्यांनी जी सिंहाची भूमिका अदा केलेली आहे ते ठेवलं बाजूला आणि कोणीतरी एखादा प्रकाश मनसोड नावाचा कार्यकर्ता उठतो आणि हे केलं नाही त्यांनी पुस्तकात, ते टाकलं नाही त्यांनी, हे टाकलं नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांची बदनामी या ठिकाणी केली जाते. याचा अर्थ असा आहे की ते कार्यकर्त्याचं डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न असतो आणि म्हणून जे काम करणारे आमच्यासारखे कार्यकर्ते असतात त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असतो. भूमिका समजून घेत नाही. मी एका दिवशी ते आमचे नितीन गडकरी यांचं असंच एका ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या स्तुती केली. त्या ठिकाणी व्हिडिओ काढला आणि सगळीकडे व्हायरल केला, बाबासाहेबांसोबत तुलना केली. पूर्ण भाषण कोणाचं ऐकायचं नाही, कोणाचं समजून घ्यायचं नाही. मी त्या कार्यक्रमात म्हटलं होतं की नितीन गडकरींनी एक उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 13 कोटी रुपये खर्च करून बुद्धिस्ट सर्किट बांधलं आणि तिथे बुद्धगयापासून तर सारनाथ पर्यंत हे संपूर्ण बुद्धिस्ट सर्किट बांधून पूर्ण विदेशातील बौद्धांना ह्या पूर्ण बौद्ध स्थळामध्ये फिरण्यासाठी पूर्ण हायवेचे रस्ते उपलब्ध करून दिले. अशा आणि म्हणून आजही श्रीलंकेमध्ये म्हणा, तुमच्या तिब्बत, आपल्या याच्यामध्ये थायलंडमध्ये म्हणा, मणिपूर, हे इथले बौद्ध राष्ट्रामध्ये जे काही लोक येतात त्यांना हे बौद्ध स्थळ फिरण्याचं सोयीस्कर होऊन गेलं आणि ते लोक त्याच्या कामाची तारीफ करतात. आणि म्हणून बुद्धिस्ट सर्किटमुळे गडकरी हे आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये पोहोचलेले आहेत अशी तारीफ केल्याबरोबर लोकांना असं वाटतं की अरे कसं काय तुम्ही कोणाची तारीफ करता, काय करता. कोणाच्या चांगल्या कामाची, कोणाच्या गुणवत्तेची तारीफ जर असेल, स्तुती जी असेल, त्याला पक्ष, जात याचे ठप्पे लावून आपण त्या व्यक्तीला आपण जर आयसोलेट करत असू तर मला वाटतं हा आपल्या मनाचा मोठेपणा नाही आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी आग्रहानं सांगतो की तुम्हाला एकंदरीत मानसिकतेमध्ये बदल करावा लागणार आहे. येणाऱ्या फ्युचरमध्ये तुमची लोकसंख्या जी आहे, केवळ महाराष्ट्रामध्ये तुमची लोकसंख्या ही 97 लाख आहे. त्यापैकी एवढ्या आधारावर केवळ 5% आपण लोक आहोत देशामध्ये. एवढ्या आधारावर आपल्याला काही राजकीय सत्ता या देशामध्ये मिळणार नाहीये. परंतु आपल्याला वाटत असेल की आपल्या लोकसंख्येच्या आधारावर आपल्याला कुठेमध्ये सत्तेचे स्थान मिळावं, तर मला असं वाटतं की आपण पक्ष, जात आणि धर्म घेऊन राहिलो तर मात्र आपण अल्पसंख्याकच राहणार आहोत. आणि आपल्याला जर बहुसंख्याक व्हायचं असेल तर आपल्याला जात, पक्ष आणि सगळे सोडून गुणवत्तेची कदर तुम्हाला करावं लागेल, लोकांच्या टॅलेंटची कदर करावं लागेल. आणि फ्युचरमध्ये आंबेडकरी समाज हा त्याच्या जातीच्या नावाने, त्याच्या धर्माच्या नावाने, हा त्याच्या पक्षाच्या नावाने ओळख नाही, तर आंबेडकरी कार्यकर्त्यांची ओळख ही त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी दिली, ती यासाठी दिली, ती यासाठी नाही की ते अनुसूचित जातीचे होते, ती यासाठी नाही की दलित होते,
परंतु या देशामध्ये बाबासाहेब, या देशाची राज्यघटना लिहिण्याचं बौद्धिक सामर्थ्य जे आहे ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी ती जबाबदारी दिली होती हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून येणारा काळ जो आहे बाबासाहेबांच्या अनुयायांचा जात धर्म पंथ पक्ष बाजूला ठेवून आम्ही आपल्या समाजामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये जी गुणवत्ता आम्ही निर्माण करू शकतो आणि या गुणवत्तेच्या आधारावर आम्हाला या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो अशा पद्धतीचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये सुद्धा उद्या जेव्हा आम्ही मतं मागू, जेव्हा जातीच्या धर्माच्या आधारावर मतं मागू तर आमचे लोक आम्हाला मतदान करतील, पण जर निवडून यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गुणवत्तेच्या आधारावर मतं मागावं लागतील. आणि म्हणून गुणवत्ता जपणं हे आवश्यक आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतं की येणाऱ्या ह्या काळामध्ये आपण हे समीकरण मांडलं पाहिजे की मग तो व्यक्ती कोणत्या जातीतला आहे, कोणत्या धर्मातला आहे, कोणत्या पक्षातला आहे, यापेक्षा ते सगळे व्यक्ती अशा पद्धतीने बंधुभावाचं वातावरण निर्माण करावं लागेल की सगळ्या समाजातले जे गुणवान लोक आहेत ते पुढे आले पाहिजे आणि ह्या लोकांनी समाजाचं खऱ्या अर्थानं नेतृत्व या ठिकाणी केलं पाहिजे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपण आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. कोणता एखादा कार्यकर्ता एखादा कार्यक्रम घेतो तर आता आपण त्याच्यावर ठप्पे मारतो. मी एक राष्ट्रीय बौद्ध परिषद आयोजित केली होती जांभूज आहे आणि त्या परिषदेमध्ये ते कुलगुरू नागपूर विद्यापीठाचा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि काही बौद्ध संघटना वगैरे सगळे आम्ही सहभागी होतो. आणि ते आमचं ठरलं, आमचे ते बुद्धिस्ट स्टडी सेंटरचे विभागाध्यक्ष होते नीरज मोदी वगैरे, आम्ही सगळे बसून आम्ही ठरवलं की काय केलं पाहिजे, कुणाला बोलवलं पाहिजे कार्यक्रमाला. तर आमचा त्यामध्ये उद्देश असा होता की महाराष्ट्रामध्ये एकही बौद्ध विद्यापीठ नाही आहे, तर हे महाराष्ट्रात बुद्ध विद्यापीठ स्थापन केलं पाहिजे. बौद्ध बुद्धिझमवर आपली राष्ट्रीय परिषद आहे तिथे आपण ही मागणी केली पाहिजे, ठराव मांडला पाहिजे. आणि दुसरा बुद्धिस्ट स्टडी सेंटरमध्ये फक्त एक सँक्शन पोस्ट आहे एक, आणि पुण्याच्या बुद्धिस्ट स्टडी सेंटरमध्ये 16 पद आहेत मंजूर, सँक्शन पद 16 बुद्धिस्ट स्टडी सेंटरमध्ये. इथे फक्त एक पद आहे, इथे फक्त एक पद आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्रात एकही विद्यापीठ नाही. आणि म्हणून आपण जर ही मागणी पुढे रेटायची असेल तर मग ही मागणी कुणापुढे मांडली पाहिजे, तर जे मुख्यमंत्री असतील त्याच्यापुढे मांडली पाहिजे. मग चला आपण या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्याला प्रमुख अतिथी बोलवू आणि त्याच्यापुढे मागणी करू. कारण बुद्धिझमवर आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये नॉन बुद्धिस्टला बोलवणं असं काही कुठे लिहिलेलं नाही कॉन्स्टिट्यूशन मध्ये. कारण ज्यांच्या पुढे आपण मागण्या मांडणार आहोत त्या त्यांनी घोषणा केली पाहिजे. हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण त्यांना बोलवत असतो. त्यांना तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या विचाराचा आहे म्हणून त्यांना बोलवत नाही. तो मुख्यमंत्री आहे आणि तो आपल्या मागण्या मान्य करू शकतो म्हणून आपण त्यांना बोलवतो. झालं, बोलावलं, नाव डिक्लेअर केलं की लोकांनी ठप्पे मारणं सुरू केले. RSSचा माणूस, भाजपचा माणूस, म्हणजे तुमच्या ज्या काही संकल्पना असतील तुमच्या संयोजन समितीने ठरवल्या त्या सगळ्या बाजूला पडतात. त्यामुळे अलीकडे तुम्हा आम्हाला जर मिळून मिसळून मैत्रीभावानं काम करायचं असेल तर काम करणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला. आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारे लोक आहोत. कच्छची भूमिका अदा करतो. कोणाच्या पोटामध्ये घुसलो तरी पोट फाडून बाहेर निघायची ताकद आमची आहे. मी रजिस्ट्रार म्हणून काम करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भाजपचे होते, भाजपची सरकार होती. प्रचंड दबाव असताना सुद्धा जे प्रकल्प मी विद्यापीठात राबवले ते ह्यासाठी की सरकार कुणाची असो आणि कुणाच्याही शब्दामुळे आपण या पदावर बसवू शकलो तरी या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांना आणि बुद्धांना अभिप्रेत असलेले प्रकल्प राबवण्याची ताकद माझी आहे आणि ते मी करून दाखवलं, ते मी केलं. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या लोकांवर विश्वास असला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही प्रदीप आगलावे, पूरण मेश्राम, सरोज आगलावे, जांभुळे, MS वानकडे हे जे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते काम करत असतील तर त्या काम करण्याच्या पाठीमागे त्यांचं कोणतं उद्दिष्ट आहे समजून त्या दृष्टिकोनातून त्यांचा विश्वास तुम्हा आम्हाला या ठिकाणी ठेवावा लागेल तर आपण या ठिकाणी काम या ठिकाणी करू शकतो. आणि मी या ठिकाणी जाताना एवढंच म्हणेल, या ठिकाणी
की अशा परिस्थितीमध्ये जिथे आपलं आयसोलेशन सुरू आहे, जिथे सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेतून तुम्हाला बायकॉट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आजही बौद्धांना आणि आंबेडकरी समाजाचे महाराष्ट्रामध्ये जिथे तुमचे फक्त 3 की 4 बौद्ध आमदार आले आणि बाकी तुम्ही इतर समाजाचा विचार कराल तर त्याचे किती प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत. आजही सत्तेमध्ये तुम्हाला पार्टिसिपेशन नाही आहे. तुमची एवढी संख्या असताना सुद्धा तुम्ही म्हणत होते, बाबासाहेब म्हणत होते की आमचा जो अनुसूचित जातीचा जो वर्ग आहे तो डिसाइडिंग फॅक्टर आहे, तो ज्या बाजूने जाईल त्यांची सरकार येईल. अशा पद्धतीची परिस्थिती आहे असे बाबासाहेब मांडत होते, आपण मांडत होतो. परंतु ती स्थिती आता बदललेली आहे. आपण डिसाइडिंग फॅक्टर नाही आहे. आणि म्हणून या देशाच्या धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये, या देशाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कसा सहभागी होऊ शकतो, मग हे सरकार कुणाचीही असो. आता मागच्या 60 वर्ष आपण काँग्रेसच्या विरुद्ध लढलो. एक पिढी आपली या धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये, सत्तेच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये बाहेर राहिली. आता भाजपचं सरकार आलं, हे 30 वर्ष जाणार नाहीये. पुन्हा आमची पिढी या देशामध्ये सत्तेच्या राजकारणातून पुन्हा 30 वर्ष बाहेर जाणार आहे. मग आमच्या पूर्ण युग 60 वर्षाचं 100 वर्षाचं हे बावरलेच राहणार आहे का? बाबासाहेब म्हणत होते की तुम्ही शासनकर्ती जमात व्हायचंय आणि मग सरकार कुणाचंही आलं तरी तुम्ही या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये कसे राहाल याची व्यूहरचना करावी लागणार आहे. आणि याची व्यूहरचना एकटा पुरणमेश्राम करणार नाही, तर याची व्यूहरचना आंबेडकरी समाजातले सगळे विचारवंत, आंबेडकरवादी विचारवंत, लेखक, साहित्यिक, बुद्धिजीवी, कार्यकर्ते, तुम्हाला सगळ्यांना मिळून तुम्ही याची व्यूहरचना करावी लागेल की काही झालं तरी सुद्धा या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये आम्ही राहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ला गव्हर्नर जनरलला डेप्युटेशन देताना म्हटलं होतं की मला विदेशामध्ये विद्यार्थी यासाठी पाठवायचे आहेत किंवा मला नोकऱ्यामध्ये आरक्षण यासाठी पाहिजे आहेत की मी एक समाजामध्ये मंत्री झालो म्हणून समाजाचे प्रश्न सुटत नाहीत. जोपर्यंत माझ्या समाजाला शिकला सवरला वर्ग या देशाच्या धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होत नाही तोपर्यंत त्या रिझर्वेशनला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून तुम्ही या देशामध्ये या देशाचे धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही कसे सहभागी होऊ शकता त्याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. आणि मग केवळ आपण आयसोलेशनची भूमिका घेतली तर या आयसोलेशनच्या भूमिकेमध्ये केवळ तुम्ही राजकीय स्पृश्य नाही तर तुम्ही विद्यापीठाचे कुलगुरू होऊ शकत नाही. कारण आज म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये मी एका व्यक्तीचं नाव घेऊन त्याला म्हटलं गेलं साहेब यांना कुलगुरू करा, इतका क्वालिफाईड हा व्यक्ती आहे, याला प्रकुलगुरू करा, तर ते म्हणाले की तुमच्या जातीच्या लोकांनी मला मतदान नाही केलं. तुम्ही मतदान नाही केलं म्हणून केवळ तुम्ही आमदार खासदार होत नाही, तुम्ही कुलगुरू होत नाही, प्रकुलगुरू होत नाही, रजिस्ट्रार होत नाही. आणि जेवढ्या या निर्णय धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठे मोठे पद आहेत त्या पदावर तुम्ही बसू शकत नाही. अशा पद्धतीची मानसिकता इथल्या राजकीय व्यवस्थेची झालेली आहे. आणि तुमचं आमचं आयसोलेशन अनटचेबलेशन जे आहे हे केवळ राजकीय नाही आहे, हे नोकरशाहीमध्ये आहे, हे शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. आणि जेवढे निर्णय आपले धोरण ठरवणारे प्राधिकरण आहेत त्यामध्ये आयसोलेशन आहे. आणि म्हणून हे सगळं आयसोलेशन आम्ही गुणवत्ता आहे, आमच्याकडे विविध पदावर काम करण्याची कौशल्य आहे, मेरिट आहे. परंतु इथली व्यवस्था जर तुम्हाला संधी देत नसेल तर त्या गुणवत्तेला काही अर्थ नाही. माझ्यामध्ये पात्रता होती, गुणवत्ता होती, परंतु 100 वर्षाच्या इतिहासामध्ये विद्यापीठामध्ये अनुसूचित जातीचा कुलसचिव कुलगुरू झाला नाही. पण संधी मिळाली तर आम्ही ते करून दाखवलं. प्रदीप आगलावेला संधी मिळाली, त्यांनी इतकं प्रचंड लिखाण ह्या महाराष्ट्र शासनाच्या अप्रसिद्ध ग्रंथाचं केलं. संधी मिळाली पाहिजे. जांभुळे साहेबांना संधी मिळाली, जॉईंट रिजनल डायरेक्टर झाले, त्यांनी एनएसएसच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार पूर्ण देशामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला. ती संधी मिळाली पाहिजे. तर तुमच्या संधीचे मार्ग कुठे अवरोध होऊ नये, त्याला तुम्हाला आयसोलेट करू नये, कोणी तुम्हाला ह्या सगळ्या धोरण प्रक्रियेतून बाहेर ठेवू नये. याची भूमिका, याची व्यूहरचना तुम्हाला सर्व पातळीवर करावी लागणार आहे. मी काय म्हणतो, सरकार कुणाचीही असो, नाहीतर येणाऱ्या 30 वर्षाच्या काळामध्ये मागच्या
काँग्रेसचा विरोध करून 60 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिलो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तीच भूमिका करू तर आमची पिढी ही राजकारणामध्ये काम करणार नाही, समाजकारणामध्ये काम करणार नाही आणि म्हणून एक मोठ्या पद्धतीचा व्हॅक्यूम आज आमच्या पुढे निर्माण झाला आहे। आणि म्हणून मी कोणत्या एका रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतो तो मी ह्यासाठी करतोय हे मी सांगू इच्छितो की मी जर रिपब्लिकन पक्षात काम करेल तर माझं नैतिक कर्तव्य होईल की मी नव्या पिढीला सांगू शकतो की तू बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृपक्षामध्ये काम कर। मला ऑफर आहे बीजेपी मध्ये काम करण्याची, मला ऑफर आहे आमदार होण्याची, मला ऑफर आहे काँग्रेसमध्ये काम करण्याची, मला ऑफर आहे मोठ्या पदावर बसवण्याची, पण मी ते सगळे ऑफर बाजूला ठेवून आरपीआय मध्ये काम यासाठी करतो कारण मी जर दुसऱ्या पक्षामध्ये काम करतो तर मला तो नैतिक अधिकार राहणार नाही की मी माझ्या कार्यकर्त्यांना म्हणेल की तुम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये काम करा म्हणून। आणि म्हणून आज जे नेते आहेत हे सगळे, आजची परिस्थिती आहे ही सगळी जी आहे ही बदलणारी आहे, बदलेल, नेतृत्व बदलेल, पण चळवळीचा जो विचार आहे, जे मूल्य आहे हे मूल्य बदलणार नाही। आणि मूल्य तुम्हाला आम्हाला कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरच्या ज्या मातृ संघटना आहे त्या मातृ संघटनेमध्ये काम करून तुम्हाला ते करावं लागेल। हे गोष्ट मान्य आहे की रिपब्लिकन पक्षामध्ये तुम्हाला घाण वास येतो, हे मान्य आहे की रिपब्लिकन पक्ष घाण झालेला नाला आहे, परंतु तुम्ही या घाण झालेल्या नाल्याच्या किनाऱ्यावर उभे राहून तुम्ही या नाल्यावर काय फक्त कविता लिहित बसणार आहात का? तुम्ही या नाल्याच्या किनाऱ्यावर उभे राहून फक्त कादंबऱ्या लिहिणार आहात का? तुम्ही या नाल्याच्या किनाऱ्यावर राहून पीएचडीज करणार आहात का? तुम्ही या नाल्याच्या किनाऱ्यावर राहून केवळ भाषण ठोकणार आहात का? तुम्हाला वाटत असेल रिपब्लिकन पक्ष घाणेरडी नाली असे आहे तर तुम्ही या नालीमध्ये उतरा, विकास पावडं घ्या आणि ही नाली तुम्ही साफ करा आणि या साफ झालेल्या नालीमध्ये तुम्ही आपलं नेतृत्व करा तर तुम्हाला रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन विचार या देशामध्ये वाचवता येईल। केवळ समीक्षा करून चालणार नाही, या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून एक व्यापक बाबासाहेबांच्या मातृ संघटना उभा करून या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये राहून आम्ही आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कसा आम्हाला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करता येईल त्या दृष्टिकोनाने व्यापक तुम्हाला विचार करावा लागेल। सगळे लोक आपल्या भूमिका बदलायला तयार आहेत, आपले पक्ष सोडायला तयार आहेत। सगळ्या पक्षामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि बाबासाहेब चळवळीमध्ये काम करणारे हे दुसऱ्या फळीचे जे कार्यकर्ते आहेत ना हे सगळे प्रामाणिक आहेत, यांना सत्तेचं काही मिळाले नाही। हे बाबासाहेबांच्या मातृ संघटनेमध्ये निष्ठावान आहेत म्हणून बाबासाहेबांच्या निळ्या रंगाची टोपी ज्यांनी आपल्या डोक्यावर घातली ही टोपी बदललेली नाही, त्यांच्या हातामधला झेंडा तरी बदललेला नाही, त्याने किती आमिष आले। असे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या तळहातावर आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्ष उभा आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। आणि हे जे सगळे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना कसं एकजूट करून त्यांना कसं संघटित करता येईल। तुम्हाला नेतृत्वाचा विरोध असेल तर नेतृत्व बाजू जाऊ द्या, तुम्हाला वाटेल तर नवं नेतृत्व समाजामध्ये उभं करून पुन्हा या देशामध्ये कशी राजकीय चळवळ, सामाजिक चळवळ तुम्हाला उभी करता येईल आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करता येईल। त्या दृष्टिकोनातून आंबेडकरी समाजातील सगळ्या लोकांनी एक विचार एका ठिकाणी बसून त्याचा व्यापक विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि केवळ विचार भाषण नाही तर वेळ पडली तर मग आंबेडकरी समाजाच्या विविध राजकीय सामाजिक पक्षाचं नेतृत्व करण्याची सुद्धा जबाबदारी तुम्हाला असली पाहिजे। आणि मग जर ती असेल एक नवं नेतृत्व पुढे येईल तर लोक तुमच्या मागे राहतील। आणि म्हणून प्रवाहाच्या बाहेर जाऊ नका, प्रवाहात राहा आणि बाबासाहेबांच्या मातृ संघटना मजबूत करून या देशामध्ये धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमधून राहून बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यावर हा देश उभा करण्यासाठी आणि हा देश प्रबुद्ध उभा करण्यासाठी सगळ्या लोकांनी मिळून आपण त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। या दृष्टिकोनातून हे आंबेडकरी कार्यकर्ते या ठिकाणी आपण सगळ्या महिला संघटनांचे कार्यकर्ते आपण सगळे लोक या उद्दिष्टासाठी एकजूट होण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आपलं भांडण जे आहे ना हे भांडण आपण नेहमी मी अनेक ठिकाणी म्हणतो की आपण भांडण जे आहे ना हे नाकासाठी करत नाही, आपले भांडण नटणीसाठी आहे। मला हे पद मिळालं पाहिजे, मला ते पद मिळालं पाहिजे, मला नटणीसाठी भांडून राहिले। अरे नाक असेल तर नटणी असेल, हे
नाकच जर कापलं गेलं तर नथनी घालणार कुठं? आंबेडकरी वाद, आंबेडकरी समाज, आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी तत्वज्ञान हे आमचं नाक आहे. हे नाक जर कायम असेल तर पद मिळत जातील, पण हे नाकच जर संपुष्टात आलं तर नथनी घालणार कुठं? आणि म्हणून विचार जो आहे आमच्या अनुयायांना हा करायचा आहे की आंबेडकरी नाक जे आहे ते सही सलामत असलं पाहिजे. आणि मग निवडणुकीचे समझोते हे नथनीसाठी नको, नाकासाठी असले पाहिजे की आमचे हे इश्यू आहेत, आमचे ते इश्यू आहेत, आमचे हे मुद्दे आहेत, पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, हे आम्हाला शासन व्यवस्थेमध्ये मानाची पदं मिळाली पाहिजे, हे ह्या गोष्टीवर समझोते झाले पाहिजे. देशामध्ये एकही बौद्ध विद्यापीठ नाही, 14 संस्कृत विद्यापीठ आहेत. ते विद्यापीठ स्थापन करा, मुद्द्यांवर झाली पाहिजे. मुद्द्यांवर निवडणुका होत नाही. आम्ही निगोशिएशन करतो आमदार आणि खासदारसाठी. आमचं भांडण नथनीसाठी आहे, नाकासाठी नाही. जे दिवशी आमच्या देशातले विचारवंत, आमचे कार्यकर्ते हे नाकासाठी विचार करतील आणि नाक जिवंत ठेवतील, त्या दिवशी मला वाटतं आमच्या पिढीला आम्ही एक नवीन मार्ग या ठिकाणी दाखवू शकतो. त्या दृष्टिकोनातून, या परिसंवादातून एक विचार या परिसंवादाच्या भावातून निघेल आणि पुन्हा बसून आपण या दृष्टिकोनातून आपण एक मार्ग काढू. जाताना फक्त एवढंच म्हणतो की ते असे असले तरी हे असे असणार नाही, ते असे असले तरी हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की घेतले त्यांनीच सारे ठेके, पण यापुढे त्यांच्या शरणावर कुणी रडणार नाही, यापुढे त्यांच्या शरणावर रडणार नाही. जय भीम, जय भारत.